नमस्कार बालमित्रांनो, शुभ दुपार. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आलेत का सगळे? चला पटापट या क्लासला. क्लास सुरू झाला आपल्या बाळा. चला पटापट पटापट जॉईन व्हा क्लासला. गुड आफ्टरनून बेटा, व्हेरी गुड आफ्टरनून. चला पटापट सुरू करूया आपण आपला क्लास. या क्लासमध्ये पटापट बराबर. गुड आफ्टरनून बेटा, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून पार्वती, गुड आफ्टरनून सिद्धेश, गुड आफ्टरनून अंशिका. चला पटापट या क्लासला बेटा. चला आपण क्लास घेतोय आता पटकन. या बराबर क्लासमध्ये. चला बराबर सुरू करूया आपण आपला क्लास. चला बघूया आपण काल काय बघितलं होतं. बघा आपण काल काय बघितलं होतं, तर आपण काल अपूर्णांक म्हणजे काय हे बघितलं. बघा मी तुम्हाला फुलामधून सुद्धा अपूर्णांक समजून सांगितला, काही आकारांमधून समजून सांगितला. यावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की अपूर्णांक म्हणजे एक स्पेसिफिक आकार नाही, कुठलाही अनियमित आकार असू शकतो, फक्त त्या आकाराचे समान भाग व्हायला हवेत. म्हणजे असं नाही की अपूर्णांक म्हणजे गोलच आकार किंवा अपूर्णांक म्हणजे चौकोनच आकार किंवा अपूर्णांक म्हणजे कुठलाही आकार असू शकतो. तो गोल असू शकतो, चौरस असू शकतो, चौकोन असू शकतो, इवन तो त्रिकोणी असू शकतो किंवा अनियमित असू शकतो. कसलाही फक्त काय असायला पाहिजे, अट मात्र एवढीच असायला पाहिजे की त्याचे समान भाग व्हायला हवेत. समान भाग झाले की मग आपण त्याला अपूर्णांकामध्ये त्याची मांडणी करू शकतो. म्हणून बालमित्रांनो, मी तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी वेगवेगळे आकार त्या दिवशी तुम्हाला दाखवले होते आणि समजून सांगितलं होतं की आकाराला अपूर्णांकामध्ये काय नाव आहे, आपण याला काय म्हणू शकतो. आणि आता तुम्हाला समजायला लागलं असेल की तुमच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा तुम्हाला तुमच्या आसपास ज्या वस्तू दिसतात त्यामध्ये तुम्हाला अपूर्णांक दिसायला लागला असेल. तुमच्याकडे जर स्क्वेअर बुक असेल, चौकट वाईज स्क्वेअर बुक, तर त्या स्क्वेअर बुक मध्ये तुम्ही कितीतरी छान छान अपूर्णांक तयार करू शकता, मांडणी करू शकता, एकमेकाशी खेळू शकता. बघा आता एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं आपल्याला, तर आपण उदाहरण असं घेऊया की स्क्वेअर बुक असं असतं बघा. है ना. बघा आता स्क्वेअर बुक मध्ये असे स्क्वेअर असतात असतात की नाही. आता हे जे स्क्वेअर दिसत आहेत तुम्हाला, आपण या एवढ्या स्क्वेअरला छान घट्ट करून घेतलं पेनाने आणि विचारलं आपल्या मित्राला की सांग आता हा कुठला अपूर्णांक आहे, हा कुठला अपूर्णांक आहे. की आता हा पूर्ण कितीचा आहे हे बघून घेऊ आपण. पूर्ण कितीचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे आता जे आपण व्हर्ग्युलर फ्रॅक्शन बघतोय, व्यवहारी अपूर्णांक बघतोय, ते अपूर्णांक म्हणजे काय हे आधी आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि मी हे तुम्हाला समजून सांगितलंय की अपूर्ण, जिथे अपूर्ण असतो तो अपूर्णांक आहे. ओके, जो पूर्ण नाही, जो होल नाही आहे, जो कम्प्लीट नाही आहे, तो अपूर्णांक, त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. आता आपण स्क्वेअर बुक मध्ये कसं मजा करू शकतो, खेळ खेळू शकतो. दोघं मिळून खेळ खेळू शकता, तुम्ही तिघं मिळून खेळू शकता. पण हा जो दिसतोय तुम्हाला, हा कितीचा पूर्ण आहे आपला, हा कितीचा पूर्ण आहे, सध्या हा पूर्ण आहे. हा सध्या आपला कितीचा पूर्ण आहे, हा 12 चा आपला होल आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की जो काही पूर्ण असतो ना, तो कुठे असतो, तर तो डिनॉमिनेटर असतो, म्हणजे तो छेदामध्ये असतो. नेहमी लक्षात ठेवायचं का जो छेद आहे तो पूर्ण आहे. म्हणजे त्या जो अपूर्ण संख्या आहे त्या अपूर्ण संख्येचा पूर्ण म्हणजे त्याचा छेद असतो. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही बालमित्रांनो, म्हणून लक्षपूर्वक ऐका. पुढे तुम्ही जसे जसे मोठे व्हाल ना, तुम्हाला या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्हाला आठवण येईल की आपल्याला सुनीता मॅडमने सांगितलं होतं की जो कोणता पूर्ण असतो, या अपूर्णाचा जो कोणी पूर्ण असतो तो त्याचा छेद असतो, तो त्याच्या छेदात असतो, आहे की नाही. बघा मग आता आपला पूर्ण कितीचा आहे इथे, तर 12 चा आहे, म्हणून आपण छेदात किती लिहिले, म्हणजे डिनॉमिनेटर किती लिहिला आपला, 12 लिहिला. ओके डन. मग आता आपण तुम्ही दोघं मित्र खेळत आहे. मग हा एक रंगवायचा, हा एक रंगवायचा, हा एक रंगवायचा. तुम्ही कुठे पण रंगवू शकता, तुमच्या मनाने रंगवू शकता. बघा आता विचारायचं त्यांना की रंगवलेला जो फ्रॅक्शन आहे, म्हणजे जो
कलर केलेला फ्रॅक्शन आहे तो किती आहे ते मला सांग. आता कलर केलेला फ्रॅक्शन तो पटकन तुम्हाला सांगेल की तो आहे 4/12 म्हणजेच त्याला आपण म्हणतो 4/12. याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो आणि याला न्यूमरेटर म्हणतो. बघा अंश आणि छेद हा किती झाला मग 4/12. आता तुम्ही त्याला दुसरा प्रश्न असा पण करू शकता की न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक सांग कोणता ते सांग. आता तो पहा शेवटी पूर्ण तर तेवढाच आहे तो. न रंगवलेले किती आहे तर न रंगवलेले किती आहे 8 आहे. म्हणजे न रंगवलेले किती झाले 8. आता जर याची बेरीज करायची असेल बघा फ्रॅक्शनची ऍडिशन किती किती सोपी आहे बघा. पण जेव्हा ते समच्छेद असतात तेव्हा म्हणजे जेव्हा ते इक्वल डिनॉमिनेटर असतात ना तेव्हा तुम्हाला खूपच सोपं जाते. पण मग त्याचे जर आपल्याला इक्वल डिनॉमिनेटर नसतील ना तर काय करायचं हे पण तुम्हाला मी आज सांगणार आहे. सोप्या भाषेत सांगणार आहे. बघा पटापट पटापट क्लासमध्ये जॉईन व्हा म्हणजे आपलं जाणार नाही कुठलाही भाग आपला जाणार नाही. आणि हा भाग खूपच महत्वाचा आहे. फ्रॅक्शन खूप लोकांना कळत नाही समजत नाही पण तुम्हाला मात्र इतक्या छान समजणार आहे फ्रॅक्शन तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. फ्रॅक्शन म्हणजे तुमच्या आवडीचा विषय होणार आहे सगळ्यांचा. किती सोपं आहे बघा. असं स्क्वेअर बुक घेतलं दोघांनी खेळायला घेतलं एक पूर्ण घेतला कितीचा पूर्ण घेतला 12चा गोल आहे आपला 12चा आहे. मग एक काही भाग रंगवले किती रंगवले तर 4 भाग रंगवले 4 पार्ट रंगवला. मग 4 पार्ट कलर केला तर तो फ्रॅक्शन काय झाला तो 4/12. मग जो नाही रंगवला जो नाही कलर केला तो किती आहे तर 8/12. मग त्या दोघांची जर ऍडिशन केली म्हणजे ऍडिशन करणं किती सोपं आहे बघा. किती झाली 12/12 आणि 12/12 म्हणजेच काय तर पूर्ण 1. 12/12 म्हणजेच काय पूर्ण होल एक एक झाला तो. बघा त्याला तुम्ही डिवाइड केलं की त्याचा तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे 1. म्हणजे 12/12 झाला की 1 आहे. म्हणजे अशा रीतीने तुम्ही म्हणजे या जो आपण इक्वल डिनॉमिनेटरची ऍडिशन करू शकता समच्छेदाची बेरीज करू शकता याची तुम्ही वजाबाकी पण करू शकता. की आता आपल्याकडे 8/12 आहे आणि त्यामधून जर आपण रंगवलेले 4/12 मायनस केले ओके तर आपल्याला काय मिळणार हे उत्तर. न रंगवल्यामधून आपण रंगवलेले मायनस केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 4/12. मग आता आपल्याला काय करावं लागेल की आपल्याकडे किती रंगवलेले आहे 4 आणि न रंगवलेले किती आहे 1 2 3 4 5 6 7 8. याच्यामधून जर आपण तेव्हा उरलेले म्हणजे रंगवले मधून न रंगवलेले वजा केले सबट्रॅक्ट केले तर आपल्याला हे मिळणार आहे. पण आपल्याला याच्यासाठी काय करावं लागणार आहे आधी की 12 हे आपण पूर्ण घ्यावं लागणार आणि त्यामधून आपण न रंगवलेले किती आहे बघा 12/12 घेतले आपला होल आहे हा. यामधून आपण न रंगवलेला अपूर्णांक कलर न केलेला फ्रॅक्शन घेतला तर आपल्याला कलर केलेला फ्रॅक्शन उत्तर मिळणार. आणि जर आपण यामधून कलर केलेला फ्रॅक्शन मायनस केला तर आपल्याला कलर न केलेला फ्रॅक्शन मिळणार. बघा किती सोपं आहे. सोपं आहे की नाही. तुम्ही राईट डाऊन करा पटापट पटापट राईट डाऊन करा. ओके इतकं आणि इतकं सोपं आहे बघा. हे इथलं जे आहे ना हे मी तुम्हाला परत सांगते की किती सोपी आहे फ्रॅक्शनची ऍडिशन आणि वर्ग फ्रॅक्शनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन अतिशय सोपी आहे बालमित्रांनो. म्हणजे तुम्हाला बेरीज वजाबाकी अपूर्णांकाची अजिबात कठीण जाणार नाही. जर तो सारखा असेल तर जर त्याचा छेद सारखा असेल समान असेल म्हणजे जर त्याचा डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर तुम्हाला त्याची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करणे किंवा मल्टिप्लिकेशन करणे सोपं जाणार आहे. आणि जर नसेल तर मग काय करायचं तर खूपच सोपं आहे. आता तुम्ही बघितलं की कुठल्याही आकाराचं तुम्ही पूर्णांक ओळखू शकता. त्याचा पूर्ण कितीचा आहे मग तुम्ही रंगवला किती न रंगवलेला किती म्हणजे हे तुम्ही आरामात मित्रांसोबत खेळ खेळू शकता कुठलाही. आता एक तुमच्यासाठी प्रश्न आहे बघा. तुमच्यासाठी प्रश्न आहे सगळ्यांसाठी. बघा आता हे सगळ्यांना दिसते ओके डन. चला आता तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न आहे. आता मला सांगा हा पूर्ण कितीचा आहे
पूर्ण कितीचा आहे उत्तर द्या. पूर्ण नंतर रंगविलेला म्हणजेच कलर केलेला फ्रॅक्शन कोणता ते सांगा. रंगविलेला फ्रॅक्शन सांगा. नंतर न रंगविलेला फ्रॅक्शन सांगा. बघा बालमित्रांनो, अतिशय सोपा आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे की ही आकृती आहे. ओके, आता बघा हे स्क्वेअर बुकच आहे. स्क्वेअर बुक मधले तुम्हाला मी काही स्क्वेअर घेतलेले आहे, त्यातले काही स्क्वेअर रंगवलेले आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की पूर्ण कितीचा आहे ते सांगा. नंतर रंगवलेला फ्रॅक्शन कसा लिहिणार ते सांगा. न रंगवलेला कसा लिहिणार ते सांगा. आणि मी तुम्हाला खूप छान सांगितलं आहे की जो पूर्ण असतो तो कुठे असतो सांगा. जो पूर्ण असतो तो कुठे असतो. व्हेरी गुड बालमित्रांनो, शाबास, खूपच छान. चला पटापट सोडवा. हे सगळ्यांनी चॅट मध्ये मला लिहून पाठवा. चला, म्हणजे मला कळेल की तुम्हाला अपूर्णांक समजला की नाही समजला. ओके, वेल डन बेटा. चला, आर यू रेडी गाईज. चला पटापट पटापट लिहा सगळ्यांनी. बघू मला कोणाकोणाचं उत्तर बरोबर येते. पाहू मला कोण कोण बरोबर देते. कारण तुम्हा सगळ्यांना अपूर्णांक समजला पाहिजे एवढा माझा उद्देश आहे. सर्वांना, कुणाचं पण चुकायला नको आता. कारण खूपच सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगते बेटा. इयत्ता 5वीच्या गणिताच्या पुस्तकात सुद्धा तुम्हाला फ्रॅक्शन आहे. जे रेग्युलर तुमच्या 5वीचा जो 5th क्लासचं मॅथ्सचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये फ्रॅक्शन आहे. त्यामुळे आताच आपण इतकं छान फ्रॅक्शन क्लिअर करून घेऊया की तुम्हाला 7वी पर्यंत गरज राहणार नाही फ्रॅक्शन पाहायची. इतका आणि इतका छान फ्रॅक्शन तुमचा होणार आहे. तर सगळ्यांनी बघा बघा, आता तुम्ही पटापट उत्तर दिली, छान उत्तर दिली, मस्त प्रतिसाद आहे, खूपच छान, शाबास बेटा. आता बघू आपण की पूर्ण कितीचा आहे. बघा मोजून घ्या पूर्ण कितीचा आहे. हा पूर्ण 9चा आहे. ओके, आता याच्यामध्ये जो कलर केलेला फ्रॅक्शन आहे तो किती आहे बघा. तर 9चा आपण खाली लिहून टाकायचा. पूर्ण 9चा म्हणजे छेद आपला 9च आहे. हा आपला 9च राहणार आहे. जो डिनॉमिनेटर आहे तो 9च राहणार. आणि न्यूमरेटर जो आहे आपला तो किती आहे रंगवलेल्याचा. किती भाग आहे 1 2 3 म्हणजे 3/9 म्हणजे 3 अंश छेद 9. आणि रंगवलेला किती आहे मोजायचं 1 2 3 4 5 6 न रंगवलेला. ओके, न रंगवलेला जो कलर नाही केला तो 6/9 आहे. जो कलर केला तो 3/9 आहे. आणि जो पूर्ण आपला कितीचा आहे 9चा आहे. व्हेरी गुड बेटा. ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले ना त्या सर्वांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्हाला समजलं, ज्यांना नाही समजलं असेल त्यांनी परत समजून घ्या की कुठं चुकतंय तुमचं. एकदम सोपं आहे, काहीही कठीण नाहीये. खूपच इझी फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन म्हणजे खूप छान, खूप मजा. बघा इथे किती दिलेले आहे. पूर्ण कितीचा आहे तर पूर्ण मोजून घ्यायचे. मोजले कितीचे आहे, किती आहे 9. किती कलर केले 3. आता तुम्ही लक्षात ठेवायचा का जो डिनॉमिनेटर आहे जो छेद आहे तो आपला पूर्ण असतो म्हणजे तो 9. आणि रंगवलेले किती कलर केलेले 1 2 3 म्हणून 3/9 हा रंगवलेला. न रंगवलेला जे कलर नाही केले ते मोजायचे 1 2 3 4 5 6 6. आणि जो होल आहे तो माहितच आहे तुम्हाला तो 9 आहे. त्याच्यामुळे तो डिनॉमिनेटर तो राहणार आहे. ओके, डन, व्हेरी गुड, शाबास. आता तुम्हाला मला असं वाटतं अपूर्णांक छान समजलेला आहे. याला आपण व्हर्ग्युलर फ्रॅक्शन असं म्हणतो, व्यवहारी अपूर्णांक. आता ज्याचे डिनॉमिनेटर सेम असतात, छेद सारखे असतात, त्यांना समछेद म्हणतात. त्यालाच आपण इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन म्हणतो. आणि ज्याचे हे सारखे नसतात त्याला भिन्न छेद, वेगळे, नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन असं म्हणतो. चला आता आपण काही प्रश्न सोडवूया, स्वाध्याय सोडवूया. आता तुमचा जो स्वाध्याय क्रमांक 14.1 आहे, 40. तुमचा जो असाइनमेंट नंबर 14.1 आहे तो सोडवूया आपण आज. काल मुलं म्हणत होते की मॅडम क्वेश्चन घ्या, तर आज आपण त्यांच्या याने आज आपण काही क्वेश्चन घेणार आहोत. ओके, चला डन. सगळ्यांची प्रॅक्टिस व्हायला हवी. सगळ्यांनी आता काळजीपूर्वक बोर्डकडे लक्ष द्या बेटा. सर्वांनी बोर्डकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जो असाइनमेंट नंबर 14.1 आहे तर 14.1 मध्ये जो क्वेश्चन आहे तो बघा काय दिलेला आहे. 8/9 is bigger than 11 या विधानातील. मी इंग्लिश मध्ये पण सांगणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमाची मुलं आपल्या क्लासमध्ये आहे. तुम्ही दोन्ही याचं समजून घेतलं तर जास्त बेटर राहील बेटा. कारण लँग्वेज असते तिथे, दोन्ही लँग्वेज असतात.
त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही पेपरला. पेपरला दोन्ही मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेज असतात, त्यामुळे तुम्हाला मराठी समजलं तरी चालतं आणि इंग्लिश समजलं तरी चालतं. बघा, आणि मी सारखं इंग्लिश मध्ये घेतलं तर मराठी माध्यमाच्या मुलांना पण कळणार नाही. बघा, 8/9 इज बिगर दॅन, इथे दिलेलं आहे की आपल्याला काढायचं आहे. जिथे चौकोन दिला असतो, रिकामा बॉक्स दिला असतो, ते आपल्याला उत्तर काढायचं आहे. अपॉन 11 या विधानातील, हा स्वाध्याय क्रमांक आहे, या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणता अंक लिहा. ओके, म्हणजे याचं म्हणणं असं आहे की या बॉक्स मध्ये तुम्ही कुठला नंबर लिहिणार आहात. या बॉक्स मध्ये कुठला नंबर लिहिला तर हे बरोबर आहे. म्हणजे या बॉक्स मध्ये कुठला नंबर लिहिला तर तुम्हाला ही गोष्ट बरोबर आहे किंवा करेक्ट आहे असं वाटेल. ओके, ऑप्शन दिले आहेत त्यांनी. बघा, पहिलं जे ऑप्शन दिले आहे त्यांनी दिले आहे 7, दुसरं जे दिलं आहे ते दिलं आहे 10, तिसरं जे दिलं आहे ते दिलं आहे 9 आणि जो फोर्थ दिलं आहे 4th इज 8. बघा, आता हे आपल्याला सोडून पाहावं लागतं. बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आता मी तुमची सुरुवात करते आहे की इथे तुम्ही पाहिलं असेल की डिनॉमिनेटर इथे सेम नाही आहे. ओके, आपला आहे 8/9 आणि इथे आपल्याला आन्सर काढायचा आहे. तुम्ही जर हे दोन्ही डिनॉमिनेटर पाहिले, छेद पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही सेम नाही आहे. मग मॅडम आता इथे भिन्न छेद आहे, नॉट इक्वल टू फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर फ्रॅक्शन आहे हा. मग काय करायचं अशा वेळेस? काय करायचं, कारण जेव्हा इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन असतात किंवा समच्छेद अपूर्णांक असतं तेव्हा आपल्याला सोपं जातं, पटकन सांगता येतं उत्तर, पाहिल्याबरोबर सांगता येतं उत्तर. पण इथे मात्र आता आपल्याला कठीण वाटतं असं, आणि कठीण नाहीये, अतिशय खूपच सोपं आहे. आता असं हे कसं सोडवायचं हे तुम्हाला मी समजून सांगते. ओके, आता बघा की आता समजा आता आपण काय करू की एक एक अंक घेऊन बघूया की काय उत्तर येतं. आन्सर मधलं एक एक उत्तर, एक एक अंक घेऊन बघूया, एक एक नंबर घेऊन बघूया आपण आन्सर मधला, की त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की याचं उत्तर काय येतं. ओके, आता हेच आपण इथे सोडवूया. बघा, आता पहिलं जे ऑप्शन आहे मी याच्यासाठी समजून सांगते तुम्हाला की तुम्हाला चांगलं कळावं म्हणून सांगते तुम्हाला समजून, की पहिलं जर आपण उत्तरातलं 7 जर पहिल्यांदा घेतला समजा, आता बघा इथे काय असतं की जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसतो, जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसतो तेव्हा त्याला आपल्याला सेम करून घ्यावं लागतं. ओके, कळलं? म्हणजे जर आपला इक्वल नसेल डिनॉमिनेटर, म्हणजे समच्छेद अपूर्णांक नसेल, भिन्नछेद असेल, भिन्नछेद असेल तर त्याला समच्छेद करावं लागतं. ते कसं करायचं ते अतिशय सोपं आहे. कसं सोपं आहे बघा, की आता काय आहे बघा, इथे 8 आपला डिनॉमिनेटर आहे, म्हणजे आपला अंश 1 आहे आणि डिनॉमिनेटर आहे आपला 9. ओके, इकडे आपल्याला हा माहित नाही आहे, हा आपल्याला काढायचा आहे आणि डिनॉमिनेटर आहे 11. एवढं सगळ्यांना कळलं? ओके, यांचं म्हणणं आहे की याच्यापेक्षा ग्रेटर आहे म्हणजे मोठा आहे. हा मोठा ठरवायसाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्या आधी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. आता डिनॉमिनेटर सेम केव्हा होतील, जर याला याने आपण गुणलं आणि याला याने गुणलं. लक्षात आलं का बालमित्रांनो? अतिशय सोपा आहे. हा जो इथला जो डिनॉमिनेटर आहे त्याला याला उचलून इकडे गुणक बनायचं, मल्टिप्लाय करायचं त्याने, आणि इथला जो डिनॉमिनेटर आहे त्याला याने गुणायचं, एक अल्टीपल्टी करायचं. ओके, अल्टीपल्टी करायचं म्हणजेच आपला दोनही डिनॉमिनेटर सेम होतील, म्हणजे दोन्ही छेद सेम होतील. मग आता इकडे जर तुम्ही त्याला म्हणजे मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला इकडे सुद्धा मल्टिप्लाय करावंच लागेल, गरज आहे ती, है ना, त्याच्याशिवाय जमणार नाही. मग आता आपण काय करूया, मला हे डायरेक्ट तुम्हाला सांगता येते पण मी तुम्हाला प्रत्येक ऑप्शन घेऊन सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी लक्षात येईल, पुढच्या वेळेस तुम्ही छान करा. आता आपण काय करू, पहिले 7 घेऊन बघूया. इथे आपण 7 घेऊन बघूया उत्तर काय मिळतं. झालं? बघा, आता तुम्ही बघाल की 11 9 जार किती होतात, 99, आणि 11 9 जार, आता दोन्ही झाले का रे बालमित्रांनो? सांगा, दोन्ही डिनॉमिनेटर सेम झाले की नाही? म्हणजे आता आपण त्यांचं कंपॅरिझन करू शकतो, कुठला मोठा आहे कुठला छोटा आहे, हो की नाही? बरोबर. आता याचं आन्सर काय येणार, याचं येणार 88, आणि याचं किती येणार 7 9 जार
बघा आता आपण इथे 7 घेतलं म्हणू ना, बघा आता इथे आपण 7 घेतल्यावर काय होतं की हा मोठा होतो. इथे 88 आहे आणि इथे 63 आहे. आता यांचे दोघांची डिनॉमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे आता हा मोठा झालाय. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की इकडचा मोठा आहे, हा मोठा आहे, म्हणजे आपण इथे 7 घेऊ शकत नाही. म्हणजे आपलं 1 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर ऑप्शन नाही आहे, हे क्रॉस करून टाका, आपलं चुकलेलं आहे. पण मी तुम्हाला याच्यासाठी सांगते समजून की तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावं. एवढं तुम्ही सगळ्यांनी राईट डाऊन करा वहीमध्ये, पटापट बालमित्रांनो राईट डाऊन करा. चला पटकन, म्हणजे आपण पुढचं घेऊया. 7 घेऊन दाखवलं मी तुम्हाला, पुढचा नंबर घेऊन दाखवते मग. चला पटापट, म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं. राईट डाऊन करा सगळ्यांनी आणि मला सांगा तुमचं राईट डाऊन झालं की नाही. त्याच्यानंतर मग मी हे करते, इरेज करते. लिहा येस और नो, लिहा बेटा पटापट. चला आता आपण परत परत दुसरा अंक घेऊन बघूया. ओके बघा आता आपण इथे 7 घेतला होता ना, आता इथे तर काही चेंज होणार नाहीये. बघा बघा ही जी बाजू आहे ही काही चेंज होणार नाही. आता तुम्हाला कळलं की दोन्ही इकडच्या म्हणजे यानी याला गुणायचं आणि यानी याला गुणायचं, तर आपण ते करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जो डिनॉमिनेटर आहे तो सेम करून ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला नंबरच चेंज करायचा आहे. आता जर आपण 9 घेतला, समजा आपण इथे 9 घेतला, ऑप्शन नंबर 3 घेतला, तर काय होईल? 9 9 जा 81. बघा म्हणजे आपण हा 81 सुद्धा याच्यापेक्षा लहान आहे, हा मोठा आहे. आपण सांगितलंय की जो बिगर असतो, जो मोठा असतो, त्या मोठ्याकडे तोंड करायचं आहे की मग याच्याचकडे जाणार तोंड, कारण हा स्मॉल आहे याच्यापेक्षा. आणि समजा आता आता 9 घेतलं, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन आपलं नाहीये. ओके मग आता आपण 8 घेऊन बघूया. आता तुमच्या लक्षात येणार 9 घेतल्यावरच तर जमलं नाही मॅडम, मग 8 घेतल्यावर काय जमणार आहे की नाही. तरी पण आपण एक करून बघूया. तर आपल्याचं उत्तर येणार आहे 72, आणि 72 सुद्धा 88 पेक्षा लहान आहे. ओके पण म्हणून आपलं हे जे आहे हे बरोबर ठरत नाहीये इथे, त्यामुळे आपण इथले तीनही नंबर आपले बाद झाले ऑप्शन मधले. म्हणजे आपण हा पण चुकलेला आहे, हा पण चुकलेला आहे, हा पण चुकलेला आहे. आता आपण 10 घेऊन बघूया. चला 10 घेऊन बघूया. इथे घेऊन बघू. 10 इथे घ्यायचं आपल्याला आणि 9 याला सारख्या सारख्यांनी गुणावं लागते. ओके बेटा बघा आता आता जर आपण इथे 10 घेतला, हा आपला बॉक्स मधला नंबर आहे ना, 10 घेतला तर इथं काय उत्तर येणार आहे? 90. इथे काय उत्तर येणार आहे? 90. आता 90 उत्तर आलेलं आहे आणि हे 88 आहे, 90 आहे, आणि आता हे याच्यापेक्षा बिगर आहे. म्हणजे जर आपण 10 नंबर घेतला तर आपलं आन्सर, हे जे आन्सर आहे प्रूव्ह होते. प्रूव्ह केलं आपण की हे बरोबर आहे. आणि अशा रीतीने तुम्ही बघा बालमित्रांनो की जेव्हा तुम्ही जो डिनॉमिनेटर आहे तो सेम केला, त्यानंतरच तुम्ही त्या दोघांची कंपॅरिझन करू शकला की कोणता मोठा आहे आणि कोणता लहान आहे. समजलं का तुम्हाला? चला पटकन राईट डाऊन केलं असेल तुम्ही. आता आपण पुढला प्रश्न बघूया. ओके समजलं बेटा आता कसं करायचं? जर इक्वल नसेल डिनॉमिनेटर तर काय करायचं? त्याला आधी इक्वल करून घ्यायचं. आता आपण पुढला प्रश्न बघूया. आणि ती इक्वल करण्याची पद्धत खूपच छान आहे, अल्टी पलटी. लक्षात ठेवायचं नेहमी, अल्टी पलटी आणि करके देखो. सगळ्यांनी करके देखो, पहिले पाहायचं करूनच बघायचं. आता तुम्हाला संधी आहे छान प्रॅक्टिस करायची. आता तुम्ही कितीही प्रॅक्टिस करू शकता, स्क्वेअर बुक मध्ये छान खेळू शकता सध्या. ओके बघा आता दुसरा एक क्वेश्चन आहे पुढला, तोच आहे स्वाध्याय क्रमांक 14, म्हणजे असाइनमेंट 14.1 मधला 14.1. बघा 1/11, 1/8, 1/13 व 1/5. यालाच आपण 1/11, 1/8, 1/13, 1/5 असं म्हणतो.
यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन? हे इथे जे दिलेले आहे त्यामधला सर्वात बिगेस्ट फ्रॅक्शन कोणता आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे 1/11, दुसरा आहे 1/8, तिसरा आहे 1/13 आणि फोर्थ आहे 1/5. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असं त्यांनी विचारलेलं आहे. आता बघा की इथे इथे तुम्हाला आता मजा बघा काय दिसते. तुम्ही जर हे फ्रॅक्शन बघितले, सगळ्यांनी असं निरीक्षण करायचं नेहमी. काही मजा दिसते का त्याच्यामध्ये आपल्याला, या प्रश्नामध्ये काही मजा दिसते का, काही वेगळे पण दिसते का, हे नेहमी लक्षात ठेवायचं बालमित्रांनो. नेहमी निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं, याच्यामध्ये वेगळं काहीतरी दिसते का. तर तुमच्या असं लक्षात येईल, याचा जो अंश आहे, किलोमीटर आहे जो याचा अंश आहे, तो सगळ्यांचा कसा आहे बघा, कसा आहे सगळ्यांचा सेम आहे. 1/1/1 आहे ना, सेम आहे. पण जेव्हा आता एक गोष्ट जी मी सांगते ते काळजीपूर्वक लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. जेव्हा हा अपूर्णांकाचा अंश सगळ्यांचा सेम असेल, जेव्हा अपूर्णांकाचा अंश सेम असेल, तेव्हा ज्याचा डिनॉमिनेटर लहान किंवा ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात लहान, ज्याचा छेद सर्वात लहान, ज्याचा डिनॉमिनेटर सबसे छोटा, सबसे स्मॉल, बघा आता या चार पैकी कोणाचा डिनॉमिनेटर सगळ्यात लहान आहे सांगा पटापट. जेव्हा अपूर्णांकाचा अंश, जेव्हा अपूर्णांकाचा अंश सारखा असेल, सेम असेल, सेम टू सेम असेल, तेव्हा ज्या अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर सर्वात स्मॉल, सबसे छोटा, सर्वात लहान असेल, तो मोठा असतो. आता याच्यात 11, 8, 13 आणि 5 मध्ये सर्वात लहान कोण आहे? 5 आहे. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मोठा, सॉरी आपण काय करतो आहे, सर्वात मोठा अपूर्णांक बघतोय, सॉरी की जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतात, तेव्हा ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो. ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो. कळलं का सगळ्यांना? बालमित्रांनो समजलं का? बघा अतिशय सोपं आहे, खूपच सोपं आहे. हे सगळ्यात नेहमीसाठी लक्षात ठेवायचं तुम्ही. ते कसं आहे ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा वाक्य. मी हे तुम्हाला समजून सांगणार आहे ते कसं. पण जेव्हा अपूर्णांकांचा अंश सारखा असतो, तेव्हा ज्या अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर सर्वात लहान असेल, तो अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक असतो. म्हणजे आपलं ऑप्शन 4 हे राईट आन्सर आहे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर आहे. मग मी तुम्हाला ते समजून सांगते ते कसं. बघा कसं ते बघा. आता समजा आपल्याकडे स्क्वेअर बुक आहे. आता सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा, मी जे सांगते ते काळजीपूर्वक बघा सगळ्यांनी, की हे बरोबर कसं आहे. मॅडम जे म्हणताय की ते बरोबर कसं आहे, की जो लहान असतो, ज्याचा डिनॉमिनेटर लहान असतो, तो मोठा कसं काय असू शकते. तुमच्या डोक्यात असा प्रश्न येईल ना, की हा तर मॅडम इथे ते 11 दिसते तर 13 असायला पाहिजे मोठा, असा प्रश्न असू शकतो तुमच्या डोक्यामध्ये, आहे की नाही. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा. की आता समजा आपल्याजवळ, आता हे सगळे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवते की तुमच्याकडे एक अशी स्क्वेअर बुक आहे. आता हे चारही सारखे आहेत. आपल्याला तुम्हाला नेहमी सांगितलं मी, भिन्न छेद असेल, हे जर सेम नसतील तर ते आपल्याला सेम करून घ्यावे लागतात. त्याच्याशिवाय आपण त्यांचं कंपॅरिझन करू शकत नाही. आपण ते सेम करून घेऊ शकतो. आता मी तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने सांगणार, ते पण आधी सांगितलं तुम्हाला कसे सेम करायचे, पण आता मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगत आहे, ते पण लक्षात घ्या. ही पण अतिशय सोपी पद्धत आहे, ती तुम्हाला खूप मज्जा येईल. आणि आपल्याला कसं मॅथ्स मज्जा करून करून शिकायचं आहे.
मॅथ्स अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, भीती बाळगायची नाही. मॅथ्स म्हणजे अतिशय छान विषय, मजेचा विषय आहे. ओके मी बालमित्रांनो, बघा हे समजा तुमचं स्क्वेअर बुक आहे. आता हा कुठला आहे पहिला फ्रॅक्शन 1/11. ओके म्हणजे पूर्ण बघा होल कितीचा आहे, हा होल 11चा आहे, हा होल कितीचा आहे 8चा आहे, हा होल कितीचा आहे 13चा आहे, हा होल कितीचा 5चा आहे. बघा आपण सेम करून घेतले, त्यांना सगळे सेम घेतले. आपण का सेम घेतले, कारण आपण जोपर्यंत डिनॉमिनेटर सेम नसतात तोपर्यंत त्याचा आपण कंपॅरिझन करू शकत नाही. बघा बालमित्रांनो, आता इथे कितीचा आहे 11चा, म्हणजे आपल्याला याचे पार्ट किती करावे लागतील 11. 1 2 3 4 5 7 8 9 10 आणि 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9. बघ हा झाला आपला 11चा पूर्ण. ओके आता हा 11चा पूर्ण झाला. हा आहे किती घेतला, किती त्यातला समान भाग 1. म्हणजे हा झाला आता आपला 1/11. कळलं बालमित्रांनो, सगळ्यांना एवढं कळलं तुम्हाला? नक्की नक्की ना, व्हेरी गुड. बघा आता हा झाला आपला 1/11. आता हा आपला होल कितीचा आहे 8चा. चला मग आता 8चा आहे हा. 1 2 3 4 5 6. हा थोडा मोठा करूया, एकदम लहान झालाय. ओके मी तुम्हाला आधीच सांगितले की त्याचे समान भाग करता आले पाहिजे, त्या फ्रॅक्शनचे समान भाग करता आले पाहिजे. आता आपला हा 8चा पूर्ण आहे, त्याचा किती घेतलाय, तो पण 1च घेतलाय. तुम्ही आता काळजीपूर्वक निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा. तुमच्या लक्षात आलं पाहिजे कुठला मोठा आहे. आपण कशावरून म्हटलं की ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो सर्वात मोठा आहे, कशावरून म्हटलं हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवत आहे. ओके आता बेटा हा कितीचा आहे आपला होल, हा 13चा. म्हणजे किती करावे लागतील पार्ट सांगा, पटापट सांगा किती पार्ट करावे लागतील. ओके डन. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता बघा थोडासा कमी जास्त झाला, पण सारखे करून घ्यायचे आपण. सेम टू सेम पार्ट हवेत नेहमी. याचा पण हा झाला 1/13. आता इथे कितीचा पूर्ण आहे आपला, इथे आपला मात्र 5चा पूर्ण आहे. 1 2 3 4 and 5. ओके आता मला सगळ्यांनी सांगा की कोणता भाग तुम्हाला मोठा दिसतोय. म्हणजे आता हा आपला 1/11 आहे, हा 1/8 आहे, हा 1/13 आहे, हा 1/5 आहे. सांगा कोणता मोठा दिसतोय तुम्हाला. पटापट उत्तर द्या सगळ्यांनी. चलो जल्दी 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 आन्सर दो बेटा. चला पटापट पटापट उत्तर द्या. सांगा कुठला मोठा दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये, सगळ्यात मोठा कोण दिसतोय सांगा. आणि मी सगळे सारखे का केले याचं लक्षात आलंच नाही तुम्हाला. मी सगळे सारखे का केले, कारण जोपर्यंत आपण ते डिनॉमिनेटर सारखे करत नाही, ओके जोपर्यंत तो पूर्ण सारखा करत नाही तोपर्यंत त्याचं आपण कंपॅरिझन करू शकत नाही. आपण इथे पण ते सारखे करू शकतो. एका सारख्या संख्येने जर त्यांना गुणलं तर त्यांना आपण सारखं करू शकतो. फक्त मी तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने हे समजून सांगितलेलं आहे. एका सारख्या संख्येने चारही
डिनॉमिनेटरला गुणलं तर आपण त्याचे डिनॉमिनेटर चारही याचे डिनॉमिनेटर सेम टू सेम करू शकतो. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा हा अंश जेव्हा सारखा असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याचा छेद सर्वात लहान, ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो. त्या दिलेल्या संख्येत ज्या आपल्याला दिलेल्या आहे सांगितले त्या दिलेल्या अपूर्णांकापैकी तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. इथे आता सध्या हा मोठा आहे आणि तुमच्या लक्षात पण आलेला आहे की हा जो पार्ट आहे हा सर्वात जास्त मोठा आहे आणि म्हणून या प्रश्नाचं जे ऑप्शन आहे उत्तर आहे ते आहे ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. व्हेरी गुड बेटा. समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी छान राईट डाऊन करा कारण तुम्हाला असं स्क्वेअर बुक मध्ये अशी मज्जा करायची आहे. प्रत्येक स्वाध्याय सोडताना जर स्क्वेअर बुकचं एक पान किंवा तुम्ही स्वतः आखून घेतलं तर तुम्हाला खूपच मजा येईल आणि तुमच्या लवकर लक्षात येईल की अरे हे असं आहे, असं करायचं आहे. ओके, डन. कळला तुम्हाला सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला आहे? यातलं सर्वात बिगेस्ट फ्रॅक्शन कुठला आहे? मग द बिगेस्ट फ्रॅक्शन इज 1/5. चला सगळ्यांनी राईट डाऊन केलं बेटा? सांगा येस ऑर नो, सांगा मला पटापट. चला आता आपण पुढलं बघूया. पुढला प्रश्न घ्यायचा. चला पुढला प्रश्न घेऊया. समजलं ना बेटा सगळ्यांना? कळलं तुम्हाला? करके देखो. सगळ्यांनी करून बघायचं आहे आणि तुमचं स्कॉलरशिपच्या सोबत सोबत क्लासचं पण मॅथ्स होत आहे त्यामुळे दुर्लक्ष करायचं नाही, अजिबात दुर्लक्ष करायचं नाही क्लासकडे. सगळ्यांनी रेग्युलर क्लास करायचा कारण तुमचं स्कॉलरशिपच्या सोबत तुमचं क्लास 5चं जे मॅथ्स आहे ते पण पूर्ण होत आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला वेगळ्याने अभ्यास करायची गरज नाहीये. ओके, डन. पुढला प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आहे 4/7, 7/4, 2/28, 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा दिलेले जे अपूर्णांक आहे इथे दिलेले फ्रॅक्शन आहे यामधला सर्वात स्मॉल फ्रॅक्शन कोणता असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. हे जे त्यांनी दिलेले फ्रॅक्शन आहे यामधला सर्वात लहान फ्रॅक्शन कोणता, स्मॉल फ्रॅक्शन कोणता? which is the small fraction. ओके, डन. बघा आता त्यांनी ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत 4/7, 2 दिलेला आहे 7/4, 3 दिलेला आहे 2/28 आणि 4 दिलेला आहे 5/14. बघा बघा आता आता इथे काय आहे बालमित्रांनो? बघा इथे काय आहे की इथे सगळ्यांचे बघा अंश पण वेगळे आहेत आणि छेद पण वेगळे आहे. इथे तुम्हाला दिसतंय की सगळ्यांचे छेद पण वेगळे आहे आणि अंश पण वेगळे आहे, म्हणजे डिनॉमिनेटर पण वेगळे आहे आणि न्यूमरेटर पण वेगळे आहे. सगळ्यांचे अलग अलग आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. ओके, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. मग काय करायचं है ना? मी तर तुम्हाला सांगितलं की जेव्हा तो छेद डिनॉमिनेटर हा इक्वल असतो तेव्हा पटकन सोपं जातं सोडवायला आणि जेव्हा हा जो अंश आहे हा जेव्हा सारखा असतो तेव्हा सुद्धा सांगितलं की जेव्हा हा अंश सगळ्यांचा सारखा असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात लहान तो सर्वात मोठा, ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात लहान तो सर्वात मोठा. पण या प्रश्नात तर दोन्हीही गोष्टी नाही आहेत आपल्याला. मग काय करायचं? मग आता काय करायचं बघा, सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा, बोर्डकडे लक्ष द्या काय करायचं. अशा वेळेस काय करायचं की आपल्याला हे सगळ्यांचे डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावे लागतात.
सर्वांचे डिनॉमिनेटर काय करावं लागतात आपल्याला, इक्वल करून घ्यावं लागतात. मग आता इथे इक्वल करताना आपल्याला एक विचार करावा लागतो की इक्वल करताना आपल्याला अशी कुठली नंबर आहे की जो चारही याच्यामध्ये सेम येऊ शकतो. आता इथे 28 आहे, हा सर्वात बिगेस्ट नंबर आहे. आपल्याला हा विचार करावा लागेल की 28 हे 7च्या पण टेबल येतात, म्हणजे टेबलमध्ये येतात. 28 हे 4च्या पण टेबलमध्ये येतात. 28 हे 14च्या पण टेबलमध्ये येतात. कसं बघा, हे लक्षात घ्या बालमित्रांनो सगळ्यांनी. तुम्हाला हे खूपच अतिशय जरुरीचं आहे की मी आता हे न्यूमरेटर कशा डिनॉमिनेटर मी कशा प्रकारे सेम टू सेम करते आहे, तर तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी. आता इथे याला आपण असंच राहू देऊ, बाकीच्यांना सगळ्यांना 28 करूया. ओके, बघा सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता 7 ला जर आपण 4 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येतं सांगा. 7 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येतं. व्हेरी गुड. आणि हे झाले 16. म्हणजे आता हा आपला याचा आपण याला तयार केल्यासारखा. आता इथे पण 4 ला आपण 7 ने डिवाइड केलं तर बघा मी काय केलं, वरच्याला 4 ने केलं, इथे वरच्याला 7 ने केलं. हे लक्षात घ्यायचं, दोन्हीकडे सारखेच नंबर पाहिजे तुम्हाला. आता इथे परत 28 येणार आणि 7 7 जा 49 येणार. तर हे दोन झाले आपले तयार. याचा पण 28 झाला, याचा पण 28 झाला. याचा ऑलरेडी 28 आहे, त्याच्यामुळे आपल्याला करायची जरूरत नाही, कारण याचा 28 ऑलरेडी डिनॉमिनेटर आहे, त्याच्यामुळे याची आपल्याला करायची गरज नाही. याला मात्र करावं लागेल. याला तर 14 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 28 मिळतात आणि हे झाले 10. बघा आता आपल्याकडे 4 फ्रॅक्शन आपल्याला मिळालेले आहे. कोणते कोणते मिळाले, सेम केले आपण. लक्षात द्या, इथे खाली तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी वर लिहिते इकडे. 16/28, दुसरा आहे 49/28, तिसरा आहे 2/28 आणि फोर्थ आहे 10/28. बघा आता आपण येथे सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम केले की नाही, केले सगळ्यांचे सेम. सांगा पहा, सगळ्यांचे डिनॉमिनेटर आपण काय केलेले आहे, सेम केलेले आहे. ओके, आता या सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम केल्यामुळे तुम्हाला आता कंपॅरिझन तुलना खूप छान करता येते की याच्यामधला सर्वात लहान अपूर्णांक कोणता. सांगा सगळ्यांनी, सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे त्यामध्ये. आता तुम्ही पटकन सांगू शकता, बिलकुल पटकन पटकन पटापट सांगा, पटापट चॅट करा. विच इज द स्मॉल फ्रॅक्शन, विच इज द स्मॉल फ्रॅक्शन. चला व्हेरी गुड, सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलंय. त्यांचं चुकलं त्यांनी थोडं आन्सर चेक करा, का चुकत आहे चेक करा त्यांचा तुम्ही आन्सर. बघा याचा आन्सर काय आहे, सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे, सर्वात स्मॉल फ्रॅक्शन कुठला आहे, तर 2/28. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. बघा बालमित्रांनो किती सोपं आहे, किती सोपं आहे की नाही. तुम्हाला काय करायचं, फक्त जो डिनॉमिनेटर आहे त्याला सेम करून घ्यायचा आहे. एकदा का त्याला सेम करून घेतलं की तुम्हाला उत्तर मिळणार. फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे की खालचे जे हे नंबर आहे याला कुठल्या नंबरनी गुणलं किंवा कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सगळे सेम टू सेम मिळणार आहे. आणि हे तुम्हाला छान समजतं, हे तुम्हाला छान कळतं. आणि ज्याला हे छान कळेल, मग हे केव्हा कळेल, तर तुम्ही खूप सारे असे क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला हे कळेल. खूप सारे असे क्वेश्चन सॉल्व्ह केले, प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कळेल कुठला नंबर घेतला तर आपल्याला सांगते. चला राईट डाऊन करा पटकन, पुढचं सोडवूया आपण. पटापट सांगा आणि मला येस ऑर नो लिहा, तुमचं राईट डाऊन झालं का. चला आता पुढला प्रश्न घेऊया.
बघा आता बालमित्रांनो, पुढला प्रश्न काय आहे बघा. 7/10, 6/20, 23/50 and 19/25 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, म्हणजे विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन. बघा आता हे जे 4 दिलेले आहे आपल्याला फ्रॅक्शन, यामधले आपल्याला त्यांनी विचारले आहे की कुठला फ्रॅक्शन सर्वात मोठा आहे, आणि ऑप्शन दिलेला आहे 4. हा काळजीपूर्वक प्रश्न बघा, कारण तुमच्याजवळ जी गाईड आहे त्या गाईड मध्ये याचं आन्सर चुकीचं दिलेलं आहे, त्यामुळे इथे काळजीपूर्वक लक्ष द्या सगळ्यांनी. तुमच्या गाईड मध्ये याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे, चुकीचं सांगितलंय, त्यामुळे इथे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे बालमित्रांनो. बघा आता बघा की आता काय करावं लागते आपल्याला याचे डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागणार आहे. बघा आता काय नंबर आहे आपल्याकडे, 7/10, 6/20, 23/50 आणि 19/25. आता हे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की इथे बघा, इथे अंश पण समान नाही आहे आणि छेद पण समान नाही आहे, डिनॉमिनेटर पण सेम नाही आहे, सगळीकडे इक्वल नाही आहे. मग त्याला इक्वल करावं लागतं आपल्याला, या डिनॉमिनेटरला इक्वल करावं लागते. मग आता आपण हा विचार करूया की या 4ही नंबरला कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक सारखा आन्सर मिळणार आहे. म्हणजे असा विचार करूया की या 4ही याला कुठल्या नंबरनी भाग जातो, या चौघांनी कुठला असा नंबर आहे की त्या नंबरला या चौघांनी भाग जातो, डिवाइड होतो. म्हणजे डिव्हिजन केली की आपल्याला आन्सर, म्हणजे निशेष माहितीये तुम्हाला, जी 0 उरते. असा कुठला नंबर आहे की ज्यामुळे हे चारही जणांना, ज्या नंबरला चारही जणांनी डिवाइड करू शकतो. आता आपण असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की असा नंबर आहे की जो या चारांच्या पण चारही पाढ्यांमध्ये येतो किंवा टेबलमध्ये येतो, तर तो आहे 100. तो कोणता आहे, 100. मग आता 10ला जर 10नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 100 मिळतो. मग आता आपल्याला काय करावं लागेल, यावरच्या म्हणजे जो आपला डिनॉमिनेटर आहे किंवा जो आपला अंश आहे त्याला पण आपल्याला 10नी मल्टिप्लाय करावं लागेल. आता याचं आन्सर किती येणार आहे, 70, आणि याचं किती येणार आहे, 100. इथपर्यंत कळलं का तुम्हाला की आपल्याला हे इक्वल करण्यासाठी असा विचार करावा लागतो की या चारही ठिकाणी कुठल्या नंबरनी जर आपण मल्टिप्लाय केलं तर चारही ठिकाणचा सेम येणार. बघ आता 20ला जर 5नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 100 मिळतो, म्हणजे आपल्याला वर 6ला पण 5नी मल्टिप्लाय करावं लागेल. बघा सेम होतोय. ओके, आता इथे बघावं लागेल आपल्याला 50ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 100 मिळतात, त्याच्यामुळे आपल्याला 23ला पण 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा, आता इथे 25ला जर आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 100 मिळतं, आणि 19ला जर आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर इज 76. बघा आता तुम्ही हे बघितलं की आपण काय केलं, सगळ्याचा डिनॉमिनेटर सेम करून घेतलेला आहे. तो कसा केला हे पण माहित आहे की आपण असा विचार केला की या चौघांना कुठला असा नंबर आहे की या चारही नंबरनी त्याला भाग जातो. मग 100 असा आहे की 100नी या चारांना पण भाग जातो, म्हणजे डिवाइड करू शकतो. म्हणजे त्याला जर अशा संख्येने मल्टिप्लाय केलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला 100 हा डिनॉमिनेटर मिळाला. आता आपले सेम टू सेम डिनॉमिनेटर झालेले आहे, आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे की विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन, विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन. आता बघा इथे कुठला बिगेस्ट फ्रॅक्शन दिसतोय तुम्हाला, कुठला बिगेस्ट फ्रॅक्शन आहे यामध्ये, तर हा आपल्याला बिगेस्ट फ्रॅक्शन दिसत आहे. बघा 30, 46, 70 आणि 76. आता 76 हा बिगेस्ट फ्रॅक्शन आहे, म्हणजेच आपला कुठला नंबर फ्रॅक्शन आहे तो 19/25. म्हणजे हा जो आहे हा सर्वात बिगेस्ट फ्रॅक्शन आहे, आणि हा सर्वात बिगेस्ट फ्रॅक्शन कुठल्या ऑप्शनला दिलेला आहे, तर ऑप्शन 2. म्हणजे ऑप्शन 2 इज अवर
राईट आन्सर. ऑप्शन 2 इज अवर राईट आन्सर. म्हणजे अशा प्रकारे आपण बघा सर्वात मोठा फ्रॅक्शन शोधून काढू शकतो. तर चला पटापट तुम्ही राईट डाऊन करा आणि सांगा. पटकन शोधून काढा. आणि तुमच्या गाईडमध्ये जे चुकीचं उत्तर दिलेलं आहे इथे मात्र मी तुम्हाला व्यवस्थित करून दिलेला आहे की हा जो 19/25 आहे हा फ्रॅक्शन सर्वात बिगेस्ट फ्रॅक्शन आहे. चला बालमित्रांनो पटकन पटकन राईट डाऊन करा. चला बराबर. मजा येते सगळ्यांना? ओके, वेल डन. चला पटकन राईट डाऊन करा बेटा. कुठला घेऊया प्रश्न आपण? आता तुम्हाला असाइनमेंट नंबर 14.1 आणि असाइनमेंट नंबर 14.2 आज सॉल्व करायची आहे. आजचा तुमचा होमवर्क आहे तो. त्यातला जर तुम्हाला काही सोडवता नाही आलं तर मला ते विचारायचं. ओके, त्यातला कुठला प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाही, प्रॉब्लेम आला, अडचण आली तर तुम्ही मला तो प्रश्न पाठवायचा. मी तुम्हाला सांगणार. म्हणजे असं नाही, गाईडमध्ये पण कधी कधी चुकीचे ऑप्शन म्हणजे उत्तर असतात, त्यामुळे लक्ष द्यायचं, काळजीपूर्वक सोडवायचं. तुम्ही काय करता, गाईडमध्ये उत्तर बघता पटापट ती उत्तरं देता. तर असं नसतं. आपण पहिले स्वतः करके देखो, पहिले स्वतः पाहायचं करून आणि मगच विश्वास ठेवायचा. ओके, जरा पुढचा प्रश्न बघूया बालमित्रांनो. चला सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या बेटा. आता तुम्हाला खूप मजा येणार आता हे सगळं सोडवायला, कारण आता तुम्हाला छान समजलेलं आहे. बघा आता इथे विचारलं विच इज द स्मॉल फ्रॅक्शन. यामधला कुठला सगळ्यात स्मॉल फ्रॅक्शन आहे? ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन कोणते कोणते आहेत ते पाहू आपण. बघा आता लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. मी सांगते ते प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक पाहायचं. म्हणजे काय होते की तुमच्या पटकन डोक्यात येते जर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं तर. बघा पहिला फ्रॅक्शन आहे 2/3, दुसरा आहे 3/6, तिसरा आहे 7/12 आणि चौथा आहे. आता हे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं की ते 36 आहे की नाही, हा सर्वात मोठा आहे ना. मग ते 36 यांना करता येईल का? 36 जो डिनोमिनेटर आहे यांना आपल्याला 36 बनवता येईल का? ते आपण असे छोटे छोटे ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. कारण इथे आपल्याला पाहिलं तर तुम्हाला न्यूमरेटर आणि आपला अंश आणि छेद दोघं काही सेम दिसत नाहीये, कुठेच इक्वल दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांना इक्वल करणं जरुरीचं आहे. मग आता हा जो 36 आहे हा सर्वात मोठा आहे, यांना 36 करू शकतो का आपण? की आपण एवढा आपण विचार करायचा छान, एकदम पटकन असा विचार करायचा. आता तिथे मगाशी बघितलं तुम्ही, तिथे तुम्हाला 100 करण्याशिवाय पर्याय नव्हता. इथे मात्र आपल्याला लक्षात येतं की हा 36 आहे, आपण या 36 ला करू शकतो का? बघा आधीचे याच्या आधीचं जे उदाहरण होतं त्याच्यामध्ये 50 होतं आणि 20 होतं, 25 होतं आणि 10 होतं. तर तिथे आपण असं 50 सर्वांचं करू शकत नव्हतं, कारण 20 ला पूर्ण उद्या संख्येने मल्टिप्लाय करणार आहे. त्याच्यामुळे इथे मात्र कसं आहे 36 आहे ना. आता इथे 36 आपला बिगेस्ट नंबर आहे इथे. आता हे जर 3 नंबर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण 36 यांना बनवू शकतो है ना. 6 6 36 होते. ओके, 12 3 36 होते, हे की नाही. बघा मजा. आता तसंच इथे काय आहे बघा, इथे काय करू शकतो आपण, 3 × 12 केले तर आपल्याला 36 मिळतात. म्हणजेच 2 ला सुद्धा आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा हे इतकं छान आहे, इतकी मजा आहे याच्यामध्ये. तुम्हाला मजा येणार आहे, डोकं लावायला खूप मजा येणार आहे की कसं करायचं. आपल्याला डिनॉमिनेटर तर इक्वल करायचं आहे, मग कसा करायचा, काय केलं तर बरोबर येईल है ना, काय केलं तर बरोबर येईल. बघा आता तुमच्या लक्षात आलं किती सोपं आहे हे है ना, किती मजा आहे.
बघा आता फक्त लक्षात ठेवायचं, याला ज्यांनी मल्टिप्लाय केलं त्या अंशाला सुद्धा त्यानेच करायचं. जिथे तुम्ही डिनॉमिनेटर घेताय ना त्याला ते याला 12 याला 12 असं जमणार नाही. इथे ज्याला तिथे त्याला सेम टू सेम सेम टू सेम सेम टू सेम. ओके. जिथे फक्त दोनच असतील ना, दोनच फ्रॅक्शन दिले असतील तिथे अल्टीपल्टी करायचं. पण दोन पेक्षा जर जास्त फ्रॅक्शन दिले असतील तर मात्र तिथे असं करायचं. आता बघायचं उत्तर काय येतं. आणि ऑलरेडी आहेच, याला काही गरजच नाहीये. बघा आता आपले चारही फ्रॅक्शन जे आहे ते इक्वल डिनॉमिनेटर झालेले आहेत. आता चारही आपले इक्वल डिनॉमिनेटर झाले, त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन एकदम सोपं जाणार. पहा 24 आहे, 18 आहे, 21 आणि 17 आहे. कोणता आहे सर्वात लहान? आरामात तुम्ही सांगू शकता. म्हणजे ऑप्शन 4 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन 4 इज अवर राईट आन्सर. आहे की नाही मजा आली ना? मजा छान. सगळ्यांना मजा आली क्लासमध्ये आज? चला मग सगळ्यांना जर मजा आली असेल तर सगळ्यांनी काय करायचं? तुमची मला चार्ट सर्वात वर दिसायला पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागतं? पटापट उत्तर द्या, सांगा काय करावं लागतं तुम्हाला. तुम्हाला जर आवडलं असेल आजचा क्लास तर काय करावं लागतं? चला व्हेरी गुड. चला करा मग सगळ्यांनी. चला लाईक करा सगळ्यांनी पटापट. चला व्हेरी गुड. चला आता मजा येते सगळ्यांना, तुम्हाला छान छान मजा येते बालमित्रांनो. पटापट लाईक करा. चला व्हिडिओला लाईक करा. मला दिसत आहे कोण कोण लाईक करत आहे. मला नावं दिसत आहे कोण कोण लाईक करत आहे. चला पटापट लाईक करा. चला खूप छान. चला सगळ्यांना मस्त मजा केली सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही बालमित्रांनो. खूप मजा केली, धम्माल केली सगळ्यांनी. चला आता आपण आपला क्लास इथे संपूया बेटा. ओके. चला सगळ्यांना बाय बाय. बाय बेटा. बाय बाय.